आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। महाराष्ट्र 3 मे 2025 आठवड्याच्या शेवटी नाशिकमध्ये एक खरोखरच हृदयस्पर्शी उत्सव साजरा झाला, जेव्हा समाजातील एक प्रिय व्यक्ती मराठा विद्या प्रसार संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक त्र्यंबकराव उशीर यांनी त्यांचा नातू उमांश यांच्यासोबत त्यांचा 70वा वाढदिवस साजरा केला, जो आनंदाने 1 वर्षाचा झाला। हॉटेल मामाचा मळा मखमलाबाद येथे आयोजित केलेली ही संयुक्त वाढदिवसाची पार्टी हास्य, प्रेम, मजेदार खेळ आणि पिढ्यांच्या एकत्र येण्याने भरलेली एक उत्साही घटना होती। नाशिकमध्ये 6 दशकाहून अधिक काळ वास्तव्य करणारे मराठा विद्या प्रसार संस्थेतील सेवानिवृत्त शालेय शिक्षक उशीर सर आणि उमांश सोबत वाढदिवसाचा केक कापत असताना ते आनंदी दिसत होते। या पार्टीत जवळचे कुटुंबातील सदस्य, मित्र आणि हितचिंतक उपस्थित होते, जे सर्वजण या दुहेरी उत्साहात सहभागी होण्यास उत्सुक होते। कार्यक्रमाचे आयोजन उमेश उशीर आणि सोनल उशीर म्हणाले, माझ्या वडिलांना आणि माझ्या मुलाला त्यांचे वाढदिवस एकत्र साजरे करताना पाहणे हा परमोच्च आनंद आहे, एक आशीर्वादच आहे। त्यांच्यात एक अद्भुत बंध आहे आणि हा संयुक्त उत्सव तो आणखी मजबूत करतो। या उत्साहात पारंपरिक महाराष्ट्रीयन संगीत, स्वादिष्ट आमरस, मांडे पुरणपोळीचे जेवण, रोमांचक आनंद लुटणारे खेळ आणि अनेक बक्षिसे यांचा समावेश होता। या कार्यक्रमाचे एक हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे डेकोरेशन, जिथे उशीर सरांच्या गुणांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता, ज्यात फळा, खडू, योगा, व्यायाम, कॅल्क्युलेटर, वर्तमानपत्र, शब्दकोड, मोबाईल सेल्फी आणि पुस्तक यांचा समावेश केलेला होता। उशीर सरांची पत्नी सौ मंदाकिनी उशीर मॅडम, मुली सौ उत्कर्षा जाधव आणि सौ उर्मिला झनकर यांनी सर्वांचे आभार मानले। हा कार्यक्रम कौटुंबिक संबंधांचे महत्त्व आणि जीवनातील टप्पे एकत्र साजरे करण्याच्या आनंदाची एक सुंदर आठवण करून देणारा होता। उशीर सर आणि उमांश यांच्या चेहऱ्यावरील हास्य त्यांच्यातील खास बंधनाचे प्रतीक होते, एक असे बंध जे नाशिकमधील त्यांच्या कुटुंबाला दुप्पट आनंद देत आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथा, दिंडोरी। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।